Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science paper 2nd. In previous lecture, explain the subsurface irrigation. Subsurface irrigation. Irrigation is given under the ground, known as subsurface irrigation. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 5 मध्ये आपण सबसर्फेस इरिगेशन याबद्दल व्यवस्थित आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघत असताना आपण नोटबुक आणि पेन घेऊन बसावं आणि नोट करायला पाहिजे. तर व्यवस्थित आपल्याला समजणार, फक्त बघून चालणार नाही. तर लिखाण पण करत राहायला पाहिजे. लिखाण करत राहिलं तर तुम्हाला व्यवस्थित समजणार. त्यासाठी तुमचे पॉइंट तुम्ही नोट करत चला. तर बघूया आपण इरिगेशन मॅनेजमेंट और इरिगेशन. तर आपलं सुरू होतं सिस्टम ऑफ इरिगेशन और मेथड्स ऑफ इरिगेशन. सरफेस इरिगेशन, सबसर्फेस इरिगेशन, स्प्रिंकलर आणि ड्रिप हे प्रामुख्याने 4 टाईप आहेत ओलित करण्याचे. त्यामध्ये सरफेस इरिगेशनचं 2 आहेत, अनकंट्रोल, कंट्रोलमध्ये आणखीन 4 आहेत, बॉर्डर स्ट्रीप, चेक बेसिन, रिंग अँड बेसिन, फरो. नंतर आपण बघितलं सबसर्फेस इरिगेशन. तर आज आपण बघणार आहोत स्प्रिंकलर इरिगेशन. Sprinkler irrigation is a modern method of irrigation. The irrigation is applied as a spray or as a rain over the crop, known as sprinkler irrigation. Sprinkler irrigation म्हणजे तुषार सिंचन. पावसाचं पाऊस जसं पिकावर पडतं तसंच आपण पाणी देतो आणि ती सिस्टीम जी आहे त्याला म्हटलं जातं स्प्रिंकलर इरिगेशन, तुषार सिंचन. तर आजकाल आपण शेतामध्ये तुषार सिंचन आणि ड्रिप इरिगेशन हे जास्त बघतो. तर हेच आपल्याला माहिती. आतापर्यंत जे होतं ओल्ड मेथड होतं, हे रिसेंट मेथड आहे, मॉडर्न टेक्निक आहे, मॉडर्न मेथड आहे. तर हे फार महत्वाची सिस्टीम आहे. तर स्प्रिंकलर म्हणजे नेमकं काय आहे की पावसाचा जसं पाऊस पडतो तसं पिकावर आपण पाणी देतो आणि ते स्प्रिंकलर सेट असं म्हटलं जातं. त्या पूर्ण सेटला स्प्रिंकलर सेट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओव्हरहेड इरिगेशन. तर या स्प्रिंकलर इरिगेशनलाच म्हणतात ओव्हरहेड. कारण की स्प्रिंकलर इरिगेशनचं जे पाणी जे दिलं जातं ते वर हेड असतं, त्याचं जे नोझल हे वर असतं आणि तो फिरतं. तर त्याला ओव्हरहेड इरिगेशन असं म्हटलं जातं. स्प्रिंकलर हेड्स ऑफ रोटेशन टाईप आर फिक्स्ड रायझर पाईपलाईन. तर स्प्रिंकलर हेड जो असतो तो रोटेट होतं आणि ते रोटेड हे कशावर फिक्स केलेलं आहे? रायझर पाईपवर केलेलं आहे. तर यामध्ये 2 मेन कंपाऊंडंट आहेत. कोणकोणते आहेत? एक रायझर पाईप आणि नोझल. हे ड्रिप इरिगेशन मध्ये नसतं. तर स्प्रिंकलरचं हा वैशिष्ट्य आहे. बाकी ड्रिप आणि स्प्रिंकलरचं सगळं कंपाऊंडंट जे आहेत ते सगळं सेम असतं. बदल स्प्रिंकलर मध्ये फिक्स्ड रायझर पाईपलाईन आणि नोझल. स्प्रिंकलर हेड्स जनरली हॅव 2 nozzles, one to apply water at a long distance and other for short distance. तर 2 नोझल असतात आणि एक नोझल हे दूर पाणी फेकलं जातं आणि सेकंड जे नोझल आहे तो जवळ पाणी फेकलं जातं. अशा पद्धतीनं पूर्ण एरियामध्ये पूर्ण जागा ओली होते, म्हणजे पाणी दिलं जातं.
तर हे नोझल रोटेट होत असतं, फिरत असतं. तर बघूया आपण, हे आहे स्प्रिंकलर इरिगेशन. काय आहे? स्प्रिंकलर इरिगेशन. काय आहे? स्प्रिंकलर इरिगेशन. तर हे जे आहे हे रायझर म्हणतात. रायझर पाईप फिक्स असतं आणि याच्यावर 2 नोझल बसवलेले असतात आणि ते नोझल फिरत राहतात. तर हे स्प्रिंकलर इरिगेशनचे कंपोनंट बघूया आपण. पंप सेट हे ड्रिपलाही असतं, स्प्रिंकलर असतं. प्रेशर गेज दोघालाही असतं. कंट्रोल वाल्व दोघांमध्ये असतं. मेन लाईन दोघांमध्ये असते. लॅटरल लाईन दोघांमध्ये म्हणजे ड्रिप आणि स्प्रिंकलरमध्ये. रायझर पाईप आणि स्प्रिंकलर हेड हे फक्त स्प्रिंकलरमध्ये सेट असतं. हे रायझर पाईप आणि स्प्रिंकलर हेड. बेंड तिकडे असतं, इथे असतं. टी कपलिंग इकडे असते, तिकडे असतं. एंड प्लग हे सगळं जे आहे हे 2 सोडलं तर बाकी कॉमन आहेत, कॉमन घटक आहेत. हे ड्रिपलाही हेच कंपाऊंड असतात, स्प्रिंकलर हेच असतं. फक्त स्प्रिंकलरमध्ये रायझर पाईप आणि स्प्रिंकलर हेड हा वेगळं असतं, बाकी सेम असतं. मग ड्रिपमध्ये वेगळं का असतं? इमिटर म्हणून असतं, जिथून पाणी निघतं तो इमिटर. बाकी सेम असतं. तर हे आहे स्प्रिंकलर इरिगेशन. तर एक लांब पाणी फेकतं आणि एक जवळ पाणी फेकतं, अशा पद्धतीने रोटेट होतं आणि पूर्ण शेत या पद्धतीने याचं जे एरिया आहे ते एरिया 20 फूट इकडं 20 फूट तिकडं असं पूर्ण 40 फुटापर्यंत एरिया हे भिजवलं जातं. आणि फारच हे आहे नोझल बघा, हे लांब पाणी फेकणार असतं दूर आणि हे जवळ पाणी फेकणार असतं. आणि पाण्याच्या प्रेशरनं हे काय होतं? रोटेट होत असतं. काय होत असतं? रोटेट होत असतं आणि फिरत राहतं, पूर्ण असं रोटेट होतं. तर हे प्रेशरच्या सहाय्याने रोटेट होतं. असं हे तयार केलेलं असतं. त्या हे स्प्रिंग असतं, याला प्रेशर मिळतं आणि त्या पद्धतीने तो रोटेट होत असतं आणि त्यामुळं पूर्ण एरियामध्ये पाणी फिरत राहतं. तर हे जे कमाल आहे हे आहे स्प्रिंकलर इरिगेशन. हे लांब फेकणारं आहे, जवळ फेकणारं, अशा रीतीनं हे. आता हे मेन इकडं मेन पाईपलाईन असेल, हे लॅटरल पाईपलाईन आणि त्यावर रायझर असतं. काय असतं? रायझर म्हणतात त्याला. हे काय? रायझर आणि याच्यावर नोझल. तर बघूया कंपाऊंड आपण बघितलेत. आता बघूया आपण हे रेन गेज असतं. स्प्रिंकलरमध्ये वेगळं आलेलं आहे आता रेन गन. काय म्हणतात त्याला? रेन गन. हे फारच जास्त एरिया घेते रेन गन है ना. तर या पद्धतीनं पूर्ण हे स्प्रेड होतं, एरिया जास्त घेतं. हे त्याला रेन गन आलेलं आहे स्प्रिंकलरमध्येच. तर हे सुद्धा स्प्रिंकलर सारखं पाणी पिकावर पडतं. ॲडव्हान्टेजेस ऑफ स्प्रिंकलर सिस्टेम. तुषार सिंचनाचे महत्त्व काय? फायदे काय? फायदे कोणते? इट सेव्ह 30 to 40% वॉटर. पाण्याची बचत 30 ते 40% होतं. कशामुळं? स्प्रिंकलर इरिगेशननं पाणी दिल्यामुळं. त्यासाठी शेतकऱ्यांना शासनाने अगोदर अनुदानवर दिलेलं आहे की पाण्याची बचत व्हावी, शेतकऱ्यांना याची सवय लागावी. तर शासन आता जे अनुदान देत होतं ते कमी कमी करत आलेलं आहे. आता शेतकऱ्यांना कळालेलं आहे की पाण्याची बचत होते आणि पाण्याची बचत करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य झालेलं आहे. पाण्यावर प्रत्येकाचं नागरिकाचं हक्क आहे. पाण्याची बचत करणं हे आपलं कर्तव्य आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी स्प्रिंकलर किंवा ड्रिप इरिगेशनचा वापर करायला पाहिजे. इट अप्लाय ऑल टाइप ऑफ क्रॉप एक्सेप्ट फ्रूट क्रॉप. तर स्प्रिंकलर इरिगेशन सगळ्या पिकासाठी योग्य आहे, फळ झाड सोडलं तर. जे जास्त अंतराने झाडाची लागवड केलेली असते आणि उंच जाणारे जे झाडं असतात यासाठी स्प्रिंकलर इरिगेशन योग्य नाही. जसं की ऊस पण आहे, फळझाडं आहेत, फळझाडे जास्त अंतराने लागवड केली असते. ऊस हे फार उंच गेलेलं असतं, तेव्हा पाणी देण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यासाठी स्प्रिंकलर इरिगेशन हे क्लोज स्पेसिंग पिकासाठी आणि शॉर्ट डॉर्फ क्रॉपसाठी
योग्य आहे आणि जे फळझाड आहेत जसं ऊस आहे या पिकांसाठी ड्रीप इरिगेशन हे योग्य आहे. तर पुढं आपलं ड्रीप इरिगेशन येणार आहे, त्यासाठी हे पॉइंट नोट करून ठेवा. इट अप्लाय ऑल टाइप ऑफ सॉइल. कोणत्याही जमिनीमध्ये स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर केला जातं. उताराची असू द्या, चढाची असू द्या, खोलगट भागाची असू द्या, हलकी असू द्या, भारी असू द्या, कोणतीही जमिनीला स्प्रिंकलर इरिगेशन योग्य आहे. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर. पूर्ण क्षेत्रफळाला पाणी एकसारखं मिळतं. जे उतारामध्ये आहे, जे उंच ठिकाणी आहे त्याला पण तेवढंच पाणी, खोलगट भागाला तेवढंच पाणी. पण सरफेस इरिगेशनमध्ये काय व्हायचं, खोलगट भागाला जास्त पाणी, उंच टेकड्यावर पाणी पोचायचं नाही. तर स्प्रिंकलर इरिगेशनचा वैशिष्ट्य आहे मोर इफिशियन्सी ऑफ इरिगेशन. कार्यक्षमता ओलिताची वाढते. याच्यामुळं कार्यक्षमता वाढते. जेवढं पाहिजे तेवढंच पाणी मिळतं. पाणी साचत नाही. पाणी जास्त पिकांना वापरायची गरज नाही. लेस रन ऑफ वॉटर. पाणी वाहून जात नाही. जसं सरफेस इरिगेशनमध्ये पाणी फार वेस्टेज होतं, तसं स्प्रिंकलर इरिगेशनमध्ये पाणी वाहून जात नाही. लेस सॉइल इरोजन. या स्प्रिंकलर इरिगेशनमुळं मातीची धूप होत नाही, माती वाहून जात नाही, कारण की हे पिकावर पाणी पडणार आहे आणि व्यवस्थित जमिनीला काही धोका नाही. म्हणजे पाणी हे माती वाहून नेत नाही. वॉटर इज अप्लाय कंट्रोल रेट. जेवढं पाहिजे तेवढं पाणी आपल्याला देता येतं. आपल्या हातामध्ये असतं किती वेळपर्यंत पाणी सोडायचं आहे, किती द्यायचं आहे, तर हे आपल्या हातामध्ये असतं. तर हे आहेत तुषार सिंचनाचे फायदे. तर दिज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ स्प्रिंकलर इरिगेशन. डिसॲडव्हान्टेज काय. आता फायदे तर भरपूर बघितले आपण, पण याचे लिमिटेशन पण आहेत, तोटे पण आहेत. इनिशियल मोर कॉस्ट. ते स्प्रिंकलर सेट घ्यावं लागेल आपल्याला. 15,000 16,000 आला असतं सेट. त्यामध्ये काही अनुदान मिळत होतं अगोदर. महिलाला जास्त असायचं, पुरुषांना कमी, अल्प भूधारकला जास्त. अशा पद्धतीनं शासन त्यासाठी अनुदान द्यायचं. आता कमी कमी झालेलं आहे. नेक्स्ट, इट इज नॉट सुटेबल फॉर वाईड स्पेसिंग क्रॉप. जास्त अंतराच्या पिकांना हे योग्य नाही. जास्त पिकाच्या अंतराला योग्य नाही, कारण 10 फुटावर 10 मीटरवर झाडं लावत असतील आपण, तर एवढं वेस्टेजमध्ये पाणी जाणार. त्यासाठी योग्य कोणतं असणार आहे, ड्रीप इरिगेशन. इट डज नॉट अप्लाय इन हाय विंड. जेव्हा वारं जास्त वाहतो अशा वेळेस स्प्रिंकलरनं पाणी देणं टाळायला पाहिजे, कारण की वाऱ्याने पाणी काय होणार, दुसऱ्याच्या शेतामध्ये जाणार, वेस्टेज होणार, पाणी आपल्या पिकाला मिळणार नाही. तर वारं वाहत असताना हे स्प्रिंकलर इरिगेशनला पाणी देणं योग्य नाही. इट डज नॉट अप्लाय साल्टी वॉटर. जर पाणी आपलं विहिरीचं म्हणा, बोरचं म्हणा खारट असेल, तर स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर त्याचं साल्ट त्या नोझलमध्ये कोयागुलेट होतं, जमा होतं आणि ते नोझल बंद पडतात. तर त्याचं मेंटेनन्स खर्च जास्त येतं. तर साल्टी वॉटरसाठी हे स्प्रिंकलर किंवा ड्रीप हे दोन्ही चालत नाही. त्यासाठी पाणी कसं असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे, फ्री फ्रॉम साल्टी असायला पाहिजे. इट रिक्वायर्स मेंटेनन्स कॉस्ट. इट रिक्वायर्स मेंटेनन्स कॉस्ट. त्याला सांभाळून ठेवणे, उंदरापासनं बचाव करणे, त्याचं मेंटेनन्स खर्च वाढतं. त्याला स्वच्छ करून घेणे नोझलला, हे करणं गरजेचं आहे. तर मेंटेनन्स खर्च वाढतं. तर विद्यार्थी मित्रांनो, स्प्रिंकलर इरिगेशन व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. हे व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यापर्यंत पोचवायला पाहिजे तुम्ही, आणि सबस्क्राईब करायला विसरायला नको.
नोटिफिकेशन मिळत राहणार. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा आनंदाने आणि मजा करा. तर दिवसातून फक्त 20-25 मिनिटं द्या आणि रिलॅक्स रहा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.